वीर सावरकर हा चित्रपट आल्यापासून सध्या सोशल मीडियावर सावरकर हे चर्चेचा विषय ठरलेले आहेत. पण तसं खरं बघायला गेलं तर सावरकर हे अजून कुणाला समजलेच नाही. ह्या निमित्ताने का होईना त्यांच्याविषयी थोडं तरी जाणून घेता येईल आणि त्यांच्याकडून खूप अशी प्रेरणा देखील घेता येईल. आपण आज या व्हिडिओमध्ये अशीच त्यांची कधीही न ऐकलेली ऐतिहासिक प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा वीर सावरकरांना इंग्रजांनी कठोर अशी काळ्या पाण्याची शिक्षा दिली होती आणि त्यांना अंदमानच्या कारागृहामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा ते कारागृहामध्ये होते तेव्हा त्यांच्या पत्नी यमुनाबाई ह्या त्यांना भेटायला आल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये काय संभाषण झालं होतं हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसं बघायला गेलं तर वीर सावरकरांचं हृदय हे अतिशय कणखर आणि मजबूत. जेव्हा त्यांच्यासमोर त्यांच्या पत्नी यमुनाबाई उभ्या होत्या तेव्हा ते त्यांच्याकडे बघून असं म्हणतात की पै न पै गोळा करून घर संसार चालवणं, आपल्या बायको मुलांचं पालनपोषण करणं ह्यालाच जर परिवाराचं कर्तव्य म्हणत असतील तर असं कर्तव्य, असा संसार पशुपक्षी प्राणी देखील करतात. सगळेच जण आपल्या परिवाराला महत्त्व देतात, पण माझं महत्त्व हे माझ्या देशाला आहे आणि माझा देशच हा माझा परिवार आहे. मी माझ्या देशालाच माझा परिवार मानलेला आहे. त्यानंतर ते आपल्या पत्नीला ह्या गोष्टीचं महत्त्व पटवून देण्यासाठी असं समजावून सांगतात की ह्या सृष्टीचा नियमच आहे. काहीतरी पेरणार नाही तोपर्यंत दुसरं काही उगवणार पण नाही. ज्याप्रमाणे आपल्याला एखाद्या धान्याची गरज असते आणि त्यासाठी आपल्याला उत्पन्न घेण्यासाठी त्या धान्याची बी सर्वप्रथम जमिनीत गाडावी लागते, त्याचप्रमाणे आपलं घर जेव्हा जमिनीत गाडलं जाईल त्या मातीपासून एखादं नवीन घर, नवीन देश निर्माण होऊ शकतो. म्हणजे कोणीतरी कुठून तरी सुरुवात करावीच लागते आणि हा सृष्टीचा नियमच आहे. पेरणार नाही तर उगवणार पण नाही. त्यानंतर ते असं म्हणतात की भलेही आपलं घर हे या आगीमध्ये होरपळून निघेल, पण त्या आगीच्या धुव्यामध्ये नंतरचा येणारा भारतवर्ष हा चमकून निघेल आणि आपलं घराण्याचं नाव होईल. असं बोलून ते आपल्या पत्नीला म्हणतात की यमुनाबाई, मी तुम्हाला एकाच जन्मामध्ये इतके सारं दुःख दिलेलं आहे की तुम्ही असं देखील म्हणू शकणार नाही की जन्मोजन्मी आपल्याला हाच पती किंवा हाच जोडीदार मिळो. पण असू दे, आपलं जर नशीब असेल तर आपण पुन्हा भेटू, नाहीतर इथूनच मी तुमचा निरोप घेतो. असं बोलून ते शांत उभे राहून त्यांच्याकडे पाहतात. आता हे सगळं ऐकल्यावर यमुनाबाई यांनी काय उत्तर द्यावं हे आपण कल्पनाही करू शकत नाही. तुम्ही एक विचार करा की एक कमी वयाची तरुण स्त्री जिने नुकताच आपलं बाळ गमावलेलं आहे आणि आपला तरुण नवरा कठोर अशी काळ्या पाण्याची शिक्षा भोगत आहे आणि ती शिक्षा भोगणं म्हणजे कधीही परत न येण्याचा मार्ग. एवढं सगळं दुःख असताना त्यांनी काय उत्तर द्यावं हे आपल्या कल्पनाशक्तीच्या बाहेर आहे. ते निमूटपणे खाली बसतात आणि आपल्या पतीच्या पायाला स्पर्श करतात. म्हणजे वीर सावरकरांच्या पायाला स्पर्श करून तो हात आपल्या डोक्याला लावतात. हे सगळं निर्विकारपणे वीर सावरकर पाहत उभे राहतात आणि त्यांच्याकडे बघून त्यांच्या पत्नी असं त्यांना म्हणतात की सगळेच जण आपल्या परिवाराला महत्त्व देतात, पण तुम्ही देशासाठी एवढं करत आहात तर माझं भाग्य खूप मोठं आहे. त्यामुळे मलाही खूप अभिमानाची गोष्ट आहे की माझा नवरा देशासाठी आपला प्राण देत आहे. त्यानंतर ते असं म्हणतात, पण जर तुम्ही सत्यवान असाल तर मी देखील सावित्री आहे आणि माझ्यामध्ये पण तितकीच क्षमता आहे की यमाकडून तुम्हाला परत आणण्याची. आपण नक्कीच पुन्हा एकदा भेटू. हे एवढं ते आत्मविश्वासाने बोलतात आणि त्यानंतर ते त्यांना असं म्हणतात की तुम्ही फक्त तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. हे सगळं बोलून झाल्यानंतर त्यांच्या पत्नी त्यांना असं म्हणतात की मी तुमची वाट पाहत आहे आणि मी तुमची कायम वाट पाहत राहील. हे बोलून झाल्यावर सावरकर त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत राहतात. ह्या गोष्टीमधून आपल्याला यमुनाबाईंमधून एक स्त्री शक्तीचं महान रूप पाहायला मिळतं. आपल्याला अशी प्रेरणा मिळते की कितीही मोठं दुःख आलं तरी धीराने, संयमाने आणि सगळ्यात मोठं आत्मविश्वासाने सर्व काही मिळवता येतं. अजून एक म्हणजे वीर सावरकरांचं एक सुंदर असं वाक्य आहे, देहाकडून देवाकडे जाणाऱ्या वाटेत मध्ये देश लागतो आणि आपण ह्या देशाचं काहीतरी देणे लागतो. हे वाक्य सगळ्यांनीच लक्षात ठेवावं असं आहे. आणि अशाच नवीन नवीन मोटिवेशनल स्टोरी, मोटिवेशनल पोएमसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. धन्यवाद.